नमस्कार मेरे भाइयों और बहनों, संशोधनों का ऋतु बनाकर मैं इस देश को विकास दिलाना चाहता हूँ। आप सभी से निवेदन है कि 9 अगस्त से लेकर 15 अगस्त तक हर घर पर तिरंगा लहराना है। धन्यवाद। नमस्कार. तर आपल्या सगळ्यांना समजलं असेलच की आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे आणि त्याची माहिती आमच्या महाविद्यालयातील एनएनएसचे व्हॉलंटियर देतील. नमस्कार. तर आपला राष्ट्रध्वज आणायचा कुठून? तर आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मधून. आपला राष्ट्रध्वज हा सुती पॉलिस्टर याच्याने बनला असावा. धन्यवाद. नमस्कार. आपला राष्ट्रध्वज हा प्लास्टिक किंवा कागदी झेंडा असू नये. धन्यवाद. नमस्कार. आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार हा आयताकृती असावा. धन्यवाद. नमस्कार. आपला राष्ट्रध्वज हा सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत फडकवावे. धन्यवाद. नमस्कार. आपण झेंडा फडकवताना हिरवा कलर खाकीकडे असावा, आणखी चंद्रा कलर वरतीकडे. धन्यवाद. नमस्कार मित्र व मैत्रिणींनो, ध्वज फडकवताना कोणत्याही प्रकारे सजावट करू नये. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपल्या राष्ट्रध्वजामध्ये कुठलेही शब्द किंवा चिन्हांचा वापर करू नये. धन्यवाद. नमस्कार. आपला राष्ट्रध्वज हा फाटलेला नसावा. नमस्कार. आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे तोरण किंवा पुच्छ पतंग उडवून बनवू नये. धन्यवाद. नमस्कार. राष्ट्रध्वज उतरवत असताना सन्मानाने नमस्कार. आपला राष्ट्रध्वज सुरक्षित व व्यवस्थित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद. नमस्कार. आपला राष्ट्रध्वज हा तिरंगा तर त्याचा अभिमान कायमस्वरूपी ठेवावा. नमस्कार. अस्मितेचे गौरव करूया, घरोघरी झेंडा फडकवूया.